थोड्याच वेळात कॉक्रोच जनता पार्टीचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारची बैठक. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता. सीजेपी सोबत चर्चेपूर्वी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची अमित शहांसोबत चर्चा. सलग 5व्या दिवशी विरोधकांचा लोकसभेमध्ये गोंधळ. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासाठी घोषणाबाजी. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये दोषींना शिक्षा करण्यासाठी सरकार नवीन विधेयक आणणार. पंतप्रधान मोदी यांची सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत माहिती. सोमवारी विधेयक मांडण्यात येणार, मोदींचं आश्वासन. विद्यार्थ्यांना प्रधानांचा राजीनामा हवाय. दिशाभूल करत विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया. अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. 26व्या दिवशी वांगचुक यांनी सोडलं उपोषण. जेपी नड्डा, जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण मागे. 65 खासदारांनी भेट घेतल्यानं उपोषण सोडल्याची वांगचुक यांची माहिती. सोनम वांगचुक यांच्या त्यागाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. तर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत जंतर मंतरवर आंदोलन सुरूच राहणार, दिपकेंचा इशारा. संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट. शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन घेतली भेट. नीट पेपरफुटी संदर्भात आंदोलनावर चर्चा झाल्याची शक्यता. दादरमधील विद्यार्थी आंदोलनावेळी पुरुष पोलिसाकडून महिलेशी गैरवर्तन झाल्याचा आरोप. रोहित पवार आणि वर्षा गायकवाड यांचा एक्स पोस्ट करत आरोप. तर व्हिडिओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जातोय, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण. नाशिकमधील गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर. दुतोंड्या मारुती पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या चांदोरी गावातील 40 कुटुंबांचं स्थलांतर. चांदोरी गावाला पुराच्या पाण्यानं वेढा घातल्यानं प्रशासनाकडून खबरदारी. गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर.